मंगळवारी 24 फेब्रुवारीला केंद्रातल्या मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला। हा निर्णय म्हणजे केरळ या राज्याचं नाव बदलून केरळम असं करण्याचा। खरं तर हा प्रस्ताव केरळच्या सरकारकडूनच आला होता। केंद्रीय मंत्रिमंडळानं कोणतेही आढेवेढे न घेता या प्रस्तावाला मंजुरी दिली। केरळमध्ये सध्या कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे। सहसा विरोधी पक्षांकडून जेव्हा अशा प्रकारचा प्रस्ताव येतो तेव्हा तो अनेकदा पेंडिंग राहतो, त्यावर अनेक वर्ष कोणताही निर्णय घेतला जात नाही। मात्र केंद्र सरकारने या प्रस्तावाला लगेच मंजुरी दिली। त्यानंतर आता केरळचं अधिकृत नाव बदलून ते केरळम असं होणार आहे। ही राज्यातल्या जनतेचीच इच्छा होती असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। मात्र केरळचं नाव बदलून ते केरळम असं का करण्यात आलं? या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? राज्याचं नाव बदलण्याची संवैधानिक प्रोसेस काय आहे? आणि केंद्र सरकारनं केरळ सरकारच्या या प्रस्तावाला एवढ्या सहजासहजी मान्यता कशी दिली? सगळी प्रोसेस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। केरळचं नाव केरळम करण्याचा निर्णय मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। केरळ विधानसभेनं 24 जून 2024 ला एकमतानं राज्याचं नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला होता। हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता। 2 वर्षांच्या आत सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिली। केरळची अधिकृत भाषा मल्याळम आहे। खरं तर मल्याळम भाषिक लोक सुरुवातीपासूनच त्यांच्या राज्याला केरळम असंच म्हणतात। मल्याळम भाषेत केराचा अर्थ होतो नारळ, तर आळम म्हणजे भूमी। केरळमध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत। केरा आणि आळम हे 2 शब्द एकत्र येऊन केरळम हा शब्द बनतो। याचा शब्दशः अर्थ होतो नारळांची भूमी। इतिहासकारांचं म्हणणं आहे की हे नाव प्राचीन चेर राजवटीच्या काळात आलं आहे। चेर राजांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून इसवी सनानंतरच्या 12व्या शतकापर्यंत या प्रदेशावर राज्य केलं होतं। सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्येही चेर पुत्र असा उल्लेख आहे। कालांतरानं चेरम या शब्दाचा अपभ्रंश होऊन केरळम हा शब्द तयार झाल्याचं म्हटलं जातं। मग या सगळ्यामध्ये सरकारी कामकाजात तसंच इंग्रजी भाषेत केरला हा शब्द कुठून आला ते पाहू। याचा मूळ आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर राज्यांची भाषेच्या आधारे जी पुनर्रचना झाली त्यामध्ये। स्वातंत्र्यानंतर जेव्हा राज्यांची पुनर्रचना झाली तेव्हा 1 नोव्हेंबर 1956 ला मलबार, कोचीन आणि त्रावणकोर या 3 मल्याळम भाषिक प्रदेशांना एकत्र करून एक नवीन राज्य बनवण्यात आलं। संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्यांनी आणि इंग्रजी भाषा बोलणाऱ्या नोकरशहांनी या राज्याच्या नावाचं इंग्रजीत भाषांतर केरला असं केलं। तेव्हापासून इंग्रजी भाषेत आणि हिंदी बोलणाऱ्या उत्तर भारतामध्ये या राज्याला केरला असं म्हटलं जाऊ लागलं। मराठीत हे नाव केरळ असं होतं। संविधानात राज्याची अधिकृत भाषा मल्याळम असली तरी राज्याचं नाव मात्र केरला असं ठेवण्यात आलं। मात्र मल्याळम भाषिक त्यांच्या राज्याला केरळम असंच म्हणायचे। आता अधिकृतपणे राज्याचं नाव बदलून केरळम असं करण्यात आलंय। आता नाव बदलण्याची ही प्रोसेस काय असते? एखाद्या राज्याचं अधिकृत नाव कसं बदललं जातं ते बघूया। भारतीय संविधानाच्या कलम 3 नुसार देशाच्या संसदेला 4 मोठे अधिकार आहेत। पहिला अधिकार कोणत्याही राज्याचं नाव बदलण्याचा, दुसरा अधिकार कोणत्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा, तिसरा अधिकार नव्या राज्याची निर्मिती करण्याचा आणि चौथा अधिकार राज्यांचं विलीनीकरण करण्याचा। देशाची संसद कायद्याच्या आधारे हे सगळं करू शकते। आता हे करण्याची प्रोसेस काय आहे? तर सगळ्यात आधी देशाचे राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधानसभेकडे एक प्रस्ताव पाठवतात। उदाहरणार्थ राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव। या प्रस्तावावर विधानसभेचं मत मागितलं जातं। यासाठी वेळेची मर्यादा ठरवून दिलेली असते। त्या मर्यादेच्या आतच विधानसभेला आपलं मत राष्ट्रपतींना कळवावं लागतं। मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, राज्याच्या विधानसभेचं मत काहीही असलं तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्या राज्याकडे नसतो। समजा एखाद्या राज्यानं राष्ट्रपतींच्या प्रस्तावाला विरोध जरी केला तरी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राष्ट्रपतींनाच असतं। मात्र राज्याचं मत घेणं हा प्रक्रियेचा भाग आहे। विधानसभेचं मत समजल्यानंतर राष्ट्रपती हा प्रस्ताव संसदेकडे पाठवतात। संसदेत प्रस्ताव पास झाल्यानंतर त्या राज्याचं नाव बदललं जातं। संसदेत प्रस्ताव पास होण्यासाठी सामान्य बहुमताची आवश्यकता असते। खरं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये राज्याच्या मताला फारशी किंमत नसते। सगळे अधिकार राष्ट्रपती आणि देशाच्या संसदेकडे असतात, पण राज्याचं मत घेणं आवश्यक असतं। आता केरळच्या प्रकरणात स्वतः राज्याकडूनच अशा प्रकारचा प्रस्ताव आला होता। तिथल्या विधानसभेत बहुमतानं राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव पास झाला होता। केरळच्या विधानसभेनं पहिल्यांदा ऑगस्ट 2023 मध्येच एकमतानं ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला होता। हा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडला होता, पण त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यात काही तांत्रिक बदल सुचवले होते। त्यानंतर जून 2024 मध्ये दुसऱ्यांदा प्रस्ताव पास करून केंद्राकडे पाठवण्यात आला। हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। इथे आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे राष्ट्रपती स्वतः कोणताही निर्णय घेत नाहीत। निर्णय घेण्याआधी ते केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात।
इथे मंत्रिमंडळाकडून होकार आलेला आहे. मोदी कॅबिनेटनं नाव बदलण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच केरळचं नाव बदलून अधिकृतपणे केरळम असं होणार आहे. आता राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव केरळच्या कम्युनिस्ट सरकारकडून आला होता. मग केंद्रातल्या मोदी सरकारनं हा प्रस्ताव इतक्या सहजासहजी का मान्य केला, हा प्रश्न पडू शकतो. तर याचं उत्तर आहे केरळमधल्या आगामी निवडणुका. केरळमध्ये येत्या एप्रिल आणि मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांचं वर्चस्व आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून तिथे आपला राजकीय पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. केरळमध्ये अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं राजधानी तिरुवनंतपुरममध्ये विजय मिळवला होता. त्या शहरात आता पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसलाय. आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्ष चांगला परफॉर्मन्स करेल अशी भाजप नेतृत्वाची अपेक्षा आहे. केरळचे लोक हे त्यांच्या भाषेबद्दल आणि संस्कृतीबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. जर केंद्र सरकारनं राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मान्य केला नसता किंवा त्यावर लवकर निर्णय घेतला नसता तर राज्यामध्ये भाजपबाबत चुकीचा मेसेज गेला असता. डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत याला मोठा मुद्दा बनवलं असतं. मात्र मोदी सरकारनं याला ताबडतोब मंजुरी देऊन विरोधकांच्या हातून हा मुद्दा काढून घेतलाय. उलट भाजप सरकार मल्याळम भाषेचा आणि तिथल्या संस्कृतीचा आदर करतं. केरळच्या लोकांची नाव बदलण्याची इच्छा होती आणि मोदी सरकारनं ही इच्छा पूर्ण केली असा मेसेज आता भाजपला देता येतो. त्यामुळे निवडणुकीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच केंद्र सरकारनं या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी दिल्याचं बोललं जात आहे. आता सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर संसदेत हा प्रस्ताव पास होणं केवळ औपचारिकता आहे. ते झाल्यानंतर केरळचं नाव अधिकृतपणे बदलून केरळम असं होईल. आता याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे होतो, या निर्णयाचा फायदा कम्युनिस्ट सरकारला होतो की भाजपला, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? केरळचं नाव बदलण्याच्या निर्णयाचा फायदा भाजपला होऊ शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.